आता माय बाई दिवस निघून गेला वाटते. बापा रे, बाहेर तर पुरा उजेड झाला वाटते. लय उशीर होऊन गेला उठाले. माझी झोप कशी काय नाही उघडली काय माहित बापा. लय टाइम झाला उठायला, मला लय टाइम झाला. अक्षयजी, अक्षयजी. काय झोपू दे मला. हो बापा, बाहेर पुरा उजेडून गेलं ना. किती वाजले आणि किती नाही बापा. किती टाइम झाला काय माहित. पाय ना समोर घडी लटकेलाय ना, तिथं पाय किती टाइम झाला तर. मला नको उठू. माय बाई, या माणसाला तर काही टेन्शन येत नाही. आता माय बाई 7:30 वाजले बापा. काय 7:30 वाजले? हो, उठा लवकर. कंचन, एवढा टाइम झाला तुम्ही मला उठवलं नाही. मला ड्युटीवर जायचं आहे ना. अरे बापा, माझी झोप आता खुलली. काय उठू मी तुम्हाला उठा उठा कराल, तुम्ही उठून होते राहिले. मला वाटलं 5:30 वाजले का. 5:30-6 उठतो ना तू. मला वाटलं तुझ्या टायमावर उठू राहिली का तू, म्हणून तुला मी म्हटलं. नाही गळीत ना, मलाच उशीर झाला उठाले. तू झोपली काय? लवकर उठ, लवकर उठ. आई नाजी बोंबलन, उठ लवकर उठ. हो हो हो. कंचन, तुला एवढा कसा काय झाला वेळ आज उठाले? कधी तेवढा वेळ होत नाही. माहित नाही बा कसा काय एवढा टाइम झाला. तर आला होता बरं मला 5 वाजता मला जाग आला होता. मी 6:30 केला. मी म्हटलं अर्धा घंटा झोपून जातो, 5:30 वाजता उठन. पण कायचं काय, अर्धा घंटा झोपतो म्हटलं तर चांगली झोप लागून गेली. तुम्ही अलाराम नव्हता लावला का? लावेल होता मी ना अलाराम, लावेल होता. अरे यार, मी झोपीत नाही बंद केला. काय हो, कायले बंद केला तुम्ही ना? अरे आता झाली बोलती. चला मी पटकन तुमच्यासाठी नाश्ता बनवतो. आणि आज तुम्ही जेवायला डब्बा काही बनवत नाही तुमचा, तुम्ही जेवायला येसान दुपारी घरी. बरं बरं, मी जेवायला येईन दुपारी घरी. तू नाश्ता बनव लवकर, मग निघायचा ड्युटीवर. झाला माझा टाइम झाला. हो हो हो. अरे बापा, पहिले तुम्हाला आता आंघोळ करायला लागेल. आता मना करेल आहे ना, बिना आंघोळीचा स्वयंपाक नाही बनवायचा. अरे इथं उभी काय तू? टाइमपास नको करू, टाइम नाही आहे. पहिले उशीर झालेला आहे, मला ड्युटीवर बी जायचं आहे. आजी नाही बी बोंबलं तसं ना आता. हो बापा, तुमची आई तुमची आजी बी बोलत असेल. त्याने उठवायला तर पाहिजे होतं, त्याने उठवलंही नाही. जाऊ दे आता, फालतूच्या गोष्टी नको करू. लवकर जा, लवकर आंघोळ कर, लवकर माझ्यासाठी नाश्ता बनव. मला लवकर ड्युटीवर जायचं आहे. बरं बरं. कसाच काय एवढा उशीर होऊन गेला. आजपर्यंत उठायला एवढा उशीर नाही झाला कधी मला. बरोबर मी टायमावर उठतो. काय डबल टाइमपास करू राहिली? हो ना बापा, चालली ना, थांबा ना. तू जाय लवकर आंघोळीले, नाही तर मग मला आंघोळीला जायला लागेल. मी जाऊ का आंघोळीले? मग तू थांबून जाशील का? नाही हो बापा, पहिले मला करून होते आंघोळ. बरं ठीक आहे. आम्ही नाही पाहिला बापा सुनवारीचा एवढा लाड नाही पाहिला आम्ही ना. लस लाड आहे ना, लस लाड आहे. हे रंजना काही बोलत नाही आपल्या सुनीले, काही बोलत नाही. काही करू दे तिच्या सुनीले. हां, कोणती सून 8 वाजेपर्यंत झोपते का? कोणाची सून झोपेला आहे डापा बरं गावात नाही. या रंजनानं लय डोक्यावर चढून सूट ठेवली आपली सून, लय डोक्यावर चढून ठेवली. सकाळपासून चहा नाही दिला बाई प्याले, चहा नाही दिला. अजून कुठलीच नाही झोपेतून. या रंजनानं तर डो लावून बसलेली आहे, ते जे मनात नाही आलं ते करते तिची सून. काहीच नाही म्हणत, काहीच नाही म्हणत. रंजनाले लय भारी जाईन एक दिवस. सूनवारीले एवढं डोक्यावर चढवा लागत असते का लगे? एवढं डोक्यावर चढवा लागते का? सूर्यनारायण डोक्यावर आला तरी ते उठली नाही सुनबाई, उठली नाही. एवढी सुनवारी असते का कोणाची? रंजनाला तर काहीच नाही दिसत. येऊ द्या त्या रंजनाले, तिले बी झापतो चांगली. हे काय नाटकं लावले म्हणतो. मग बोलली तर म्हणते आजीले बोलते. बोलत राहते बुडी कुरकुर करत राहते. हे असे गुण दिसतात का कोणाले? दिसतात का? मी का पागल आहो का? मी असेच बोलतो का? ते रंजना तर मला पागल समजते, पागल आहे म्हणते बुडी. बार बोलत राहते म्हणते माझ्या सुनीले. तू सुन पाय ना कोणत्या रंगाची आहे तर. काय झालं आई, कोण एवढी बडबड करू राहिली? कंचनने केलं का? डबल काही केली ना? आता काय गलती केली तिनं? काय गलती केली म्हणजे? मी का फालतू बडबड करतो का? गलती केली तेव्हाच बोलतो ना. अरे हो, काय झालं सांग ना. तू सकाळी उठली, आंघोळी केली, मंदिरात गेली, मंदिरातून बी आली. अजून बी तुझी बाई झोपेला काय म्हटलं? झोपेला आहे ते. तू ना लय सूट देऊन ठेवली तिला, लय सूट देऊन ठेवली. हां, पाय बरं गावात नाही एकाची सून झोपेला आहे का आतापर्यंत? पाय ना. बायाच्या आंघोळा, स्वयंपाक, सडा, सारोण, रांगोळी सर झालं गावात नाही. आणि तू सून अजून झोपेलाच आहे म्हटलं, झोपेलाच आहे. काय अजून झोपेलाच आहे ते? झोपेलाच आहे कंचन? मग नाही तर काय, अजूनपर्यंत झोपेला आहे ते. नाही मला माहीतच नाही. तू नका उठवलं मग तिले? मी घाली उठू माय बाई, तू सून आहे तू पाय बस. मला काय करायला लागते? मी खाली बोलू तिले? परिस्थिती म्हणते आजी बोलत राहते म्हणते मा कोणता हक माहिती तिला बोलायचा? तू सून आहे तू पाय. मी बोलन तर चांगली वाटते का? मग बुडी झोपू नाही देत आता. म्हणजे तिनं गलती केली तर बोलशील नाही का तू? मी नव्हती इथं, मी असते मी उठवलं असतं तिले. नाही हो माय बाई, मी नाही बोलत तिले. तू सून आहे तू पाय बस. मला काय करायला लागते इथं? माय काम आहे तुला सांग ना. तुलाच भारी जाईन समोर, तुलाच जाईन भारी. तुला डोक्यावर चढवली एवढी. जसे काही तुला सून आहे लाळा नवसाची, लोकांची सूनच नाही आहे. तू उठवायला नव्हतं पाहिजे का? ते उठली नाही तर घेता का तिले? मी काय भेटतो कोणाला? मला वाटतं आपण काय बोला बाबा, आपलं बोलणं चांगलं नाही वाटत. तरी मी कंचनला सांगेल आहे बरं, मला उशिरानं उठलेलं चालत नाही. मला 6च्या पहिले उठायला पाहिजे सून. पाय ना किती वाजता उठते? 8 वाजले ना आता, 8 वाजले ना. तरी होश आहे का तिले? होश आहे का? मी ना तर बाई ना चहा नाही पेला अजून. बसेल लावी तर सकाळपासून. मग तुला म्हटलं का नाही तिले उठ लवकर चहा मांड? तुला किती वेळा सांगितलं? माझ्या कोणता अधिकार आहे तिला बोलायचा? मी नाही बोलत. तू सून आहे तू पाय बस. डोक्यावर चढवायचं आहे तर चढव माय बाई डोक्यावर. लाळा नवसाची सून आहे तुला, तुलाच भारी जाईन एक दिवस. मला काय नाही. पहिलेच म्हणते तू सून आजीले बोलते. सरेल सांगत राहते. तिच्या नातेवाईकाले, तिच्या नवऱ्याले सरेल सांगते आजी मला बोलत राहते. माझी सासूला चांगली आहे, आजीच माझ्या सासूला बायको देते. मी खाली बायको माय बाई तुले? तू खाली बायको तो आई मला जे खरं आहे ते आहे. काय माय बाई ते नको सांगू मला. तू तुझ्या पाय थांब. आता उठवते तिला, आता उठवते थांब. अक्षय नाही उठला का तू? तोही नाही उठला. तोही झोपेला, त्याची बायकोही झोपेला. काही होश नाही आहे त्याला एवढा दिवस उजाडून गेला तरी. माहीत नाही माय बाई, हे असे अवदसाचे चिन्ह आहे बरं. असे अवदसाबाई असते म्हटलं. एवढ्या वेळ लोक झोपणारी.
काही सडा नाही चिपणं, काही रांगोळी नाही काढणं, काही नाही झोपून राहणं एवढा वेळ लोक. एवढं वय झालं माय बी माय, पण आजपर्यंत मी 8 वाजेपर्यंत कधी झोपली नसेन हो माय. कधीच नाही झोपली मी 8 वाजेपर्यंत. झोपच नाही येत आपल्याला, झोपच नाही येत. 5 वाजत नाही तर मला जाग येऊन जाते. आतातच आहे ना मला, आतातच आहे लवकर उठायची. यायले पता नाही बापा, सकाळी बी झोपा येतात, रात्री लवकर झोपा येतात, दुपारी बी झोपतात. झोपणं कुठून आणलं एवढं झोपणं माहीत नाही. एवढ्या झोपा कशा काय येतात तर टेन्शन नाही आहे ना, काही टेन्शन नाही आहे म्हणून एवढ्या झोपा येतात. टेन्शन फ्री आहे ना. नाही लवकर उठते सकाळी तर येते बा दुपारी झोप. तर दुपारी थोडा 1-8 घंटा झोपली तर काही नाही, पण सकाळी लवकर उठायला पाहिजे ना, लवकर उठायला पाहिजे ना. काय नाही बाई तू, मला काही माहित नाही रे. थांब तू मजा पाय आता बाय कशी उठवतो त्याला. थांब कर नाही बाई काही बी, मला नको सांगू. तू शिव नाही, तू पायत बस. कंचन, अक्षय, हा व इथून आवाज जाते का ताईले? जाय ना ताईचा रूमचा दरवाजा वाजून. इथून आवाज जाणार आहे का ताईले? भेटो का? जातो थांब. एवढा होश नाही का मग सुनीले? सूर्यनारायण डोक्यावर आला आणि एवढ्या वेळ झोपेला ऐका लगे ते. खरं मीनच लय सूट देऊन ठेवली मा सुनीले, लय सूट देऊन ठेवली. मा पोरगा झोपेला असेल ते झोपून गेली, पण माणसाची जात झोपते. बाई आहे ना हे, हिनं नाही उठायला पाहिजे का लवकर? हेच शिकवलं काहीच्या माय ना. सकाळी 9 वाजे लोक झोपून राही ना. आज उठवशील रोज कशी काय झोपेन माई एवढ्या वेळ लोक पाहतो ना मी बी. हे रंजनाचं चांगलं आहे बाई. पहिले सुनीले डोक्यावर चढवते, मग बोलते. मग ते बोलल्यावर बी सुधारणार आहे का? ती सून सुधारणार आहे का? तिला माहित आहे मी काय केलं, माझी सासू मला बोलतच नाही. कोणती गलती करू मी? रंजनाच्या सुनीनं उचलला रंजनाचा फायदा. हे रंजनाला नाही समजत ना, इले नाही समजत. आज बोलीन उद्या डबल जसं तसं. मी का पाहिलं नाही का कधी तुला मला? तुम्ही कुठे चालल्या होत्या आता? कुठे चालल्या होत्या म्हणजे? तुला सुटायला राहिली होती, तुलाच येत होती उठवायला का? तुला तुझ्या मायबापाने हेच शिकवलं का? हेच शिकवलं तुला? एवढ्या वेळ लोक झोपणं कोणाची सून वगैरे गावात नाही दाखव बरं. एवढ्या वेळ लोक झोपेला म्हणून. आता किती वाजू राहिले? 8 8:30 वाजू राहिले. मी सकाळी उठली बी, अंग तोंड धुतलं बी, मंदिरात बी गेली, मंदिरातून बी आली, आणि तुला गजू कुठलीच नाही. तुला किती वेळा सांगितलं मी ना, किती वेळा सांगितलं मला कमीत कमी तू 6 वाजेपर्यंत उठलेली दिसली पाहिजे. 6 वाजता घरात तुला उठा लागल. सांगितलं होतं ना तुला 5 वाजता 4 वाजता उठायला सांगितलं का मी ना? तुला 6 वाजता उठायला सांगितलं मी ना. तुझेच कामं लवकर होतात. तर एवढा टाईम काय झाला? काय झाला उठायला एवढा टाईम? आजी किती वेळची झोपीतून उठलेली आहे. ते आजी बिना चहाची बसलेली आहे तिथं. आजीला चहा नाही दिला, काही नाही दिला. आता मग मला काय झालं तर आजीला काय झालं होतं मला उठवायला? आजीने तर उठवायला पाहिजे होतं ना. मस्त आहे बाई तू. कंचन मस्त आहे तू. आता माय नाव फसव. मला उशीर झाला तर आजीने काम नाही उठवलं. मग वरतून तुला म्हणाले की आजी मला झोपेतून उठवते. आजी मला बोलते तुझ्या माय बापाला गावातल्या लोकांनी सांगाले की मी सासूबास करतो तुले. नाही पण मला उठायला उशीर झाला तर मला उठवायला पाहिजे होतं. 1 वाजता त्याला पाहिजे होता. लागते कधी कधी डोळ्या. कधी कधी झोप लागते तर उघडतच नाही माणसाची. आजच उठली ना मी 8 वाजता, नाही तर उठतो का मी? लवकर उठतो ना. आता खरं सांगा तुम्हाला शिकायचा मौका दिला कधी मी ना दिला का? हो बाई मला नको दा सांगू तू अशा चिकण्या चोपड्या गोष्टी. माहीत आहे मला, सर माहीत आहे. ह्या गोष्टी तुझ्या सासूला सांगतो, तुझ्या सासूले. मला नको सांगू. हे पट्टी तू आली तर सासूलेच पळव तू, मला नको पळू. आज तू 8 वाजता उठली, उद्या तू 9 वाजता उठशील, मग 10 वाजता उठशील. तुझ्या कोण आहे माय बी म्हणणार? कोण आहे? आजी बोलली तर आजी बोलते, आजी मला सासरवास करते. सासू बोलली तर सासू सासरवास करते. कोणीच नाही बोललं तर तू 9-10 वाजता उठशील, झालं. सासू बोलली तर सासूले पट्टी पळवशील तू. आजच तर उठली मी, रोज तर मी लवकर उठतो. मस्त आहे. हेच शिकवलं तर मायबापान तुले, हेच शिकवलं. हा पा आजी मी उशिरा उठली, याच्यात माय बापाचं काय? माय बापाचं नाव खाली गुडायला तुम्ही म्हणत नाही. खबरदार माय बापाचं नाव घेतलं तर त्याची काही गलती नाही. माझी गलती आहे, मला बोला तुम्ही. त्याला काय बोलता? पाय रंजना पाय, तू सून पाय कशी मुजोरी करते. पाय ऐकते का ते उलटी मला बोलू राहिली. तू उभ्या ऐकू राहिली. तिच्या मायबापाला म्हटलं काही तर पाय कसं तिला लागलं. ते पाय कशी पटकन मला उत्तर देऊ राहिली. तुझ्या मायले उभ्या एवढी बोलू राहिली, तू काहीच नाही बोलू राहिली. तिला काहीच नाही बोलू राहिली. का कशी हिंमत झाली होती? कशी काय हिंमत झाली माईले काय बोलायची? चोर तो चोर वरून शिरदोर. उशिरानं उठली तर उठली. चहा नाही दिला आजीला अजून. काही नाही. घराले ना झाडू मारेला आहे, ना अंगणाले झाडू मारेला आहे, ना सळा शिपेला आहे, ना काही. आणि तुला म्हटलं तर तू उलटी बोलू बी राहिली. तू सुना या घरातली का मी सुना? मी आहो का सून? मी आहो. मग तू कशी काय एवढी बोलू राहिली? तुझी गलती आहे ना तुझी. आता ऐका तर खरी माझी गोष्ट, ऐका तर खरी. काय ऐकू तुझे? काय ऐकू? तू मा आईले बोलू राहिली आणि काय ऐकू मी तुझ्या? काय ऐकू? एवढा उशीर तुला झालास कसा काय उठाले ते सांग मला. कसा काय झाला? आणि तू एवढा उशिरानं उठलीस कशी काय? आता झाली गलती मायच्यानं. होत असते कधी कधी गलती. पहिले मी उशिरानं उठत होती तर तुम्ही मला बोलल्या, त्यापासून मी कधीतरी उशिरानं उठली का? आजच उठली ना. उपकारच केला लवकर उठत होती तर मावर. लय उपकार झाले तुझे. तू एकटीच नाही गावात नाही लवकर उठणारी, तू एकटीच आहेस. गावातल्या स्वतः सुना तर 9-10 वाजता उठतात नाही. सकाळी कोणीच नाही उठत, तूच उठतं. मी असं थोडं म्हणत आहोत त्या. आणि मी असंही नाही म्हणत आहे की माझी गलती नाही आहे. माझी गलती आहे ना.
उपकार तू ये उपकार, गलती मानली तू उपकार होतो म्हणून राहिली कमसे कम. नाही तर काही म्हटलं तर ताजं उत्तर असतेस. हा तू गलती आहे तरी ताजं उत्तर आहेतच. हा चुपचाप ऐकून नाही राहिली तू. चुपचाप ऐकून नाही राहिली. अव सवाल जवाब दिलाच पाहिजे तिनं. हेच तर शिकून आलेली आहे तिच्या मायबापाच्या घरून. ते मोठ्याचा मोठ पण नाही, लहानाचा लहान पण नाही. कोणाचा मान नाही, सन्मान नाही, काही नाही. एवढी चहाची तलप आली मायबाई. एक कप चहा नाही पाजला बाई कोणा मला. एक कप चहा आहे. तो कुठं आहे? तो कुठं आहे? अक्षय कुठं आहे? ते आंघोळ करत आहे. तू नाही केली का आंघोळ? आता झाली मी आंघोळ केली. आता मी नाश्त्यात बनवतो म्हटलं त्याच्यासाठी. त्याला जायचं आहे ड्युटीवर. काय झालं आई? एवढा आवाज काऊन येऊ राहिला? काय झालं? हा आला आला वकील आपल्या बायकोचा. काय झालं माहित नाही का तुला? माहित नाही तुला काय झालं तर? काय झालं? असं तुला काहीच माहित नाही काय झालं तर, आहे ना? काहीच माहित नाही. तू बायको 9 वाजता झोपेतून उठू राहिली. काय करू राहिला तू? काय करू राहिला? तुला काम नव्हतं का? आपल्या बायकोला उठवणं काम नव्हतं का तुझ्या? तू झोपतं बापा. जाऊ दे, तुला कोणते सकाळी उठून कामं असतात. माणूस आहेस. पण त्या बायकोला तू झोपू राहिला. तिला झोपून ठेवतं. मी झोपतं तू बी झोप. आहे ना माई काम करायला? करते माई काम. लय जेवण आहे माई. आतापर्यंत माई असतं काम करत होती. तू आली तर माई काम नाही करू राहिली. मग माईला कामं करू दे, तू झोपून राह. है ना? असंच म्हणणं आहे तुझ्या? नाही असंच म्हणणं आहे. अरे आई, तू कुठची गोष्ट कुठे घेऊन चालली? असं काही नाही बा. असं काही नाही आहे. मग तू बायको काय 9 वाजता झोपेतून उठू राहिली? एवढ्या वेळ तुझं काम नव्हतं का तिला उठवणं? अरे आई, कंचन तर रोजच लवकर उठते ना झोपेतून. नाही आला आज तिला जाग. नाही उघडली तिची झोप तर का पुरं घर का डोक्यावर घ्यायला लागते का? मग काय एवढी मोठी गोष्ट झाली? नाही येते एखाद्या वेळेस जाग. मग काय एवढं का भांडण करायला लागते? काय एवढं बोलायला लागते का? आजूबाजूचे लोक ऐकतील तर काय म्हणतील? हो रे, आजूबाजूचे लोक ऐकतील तर काय म्हणतील? आणि आजूबाजूचे लोक रंजनाची सून 9 वाजता उठते हे पाहतील. तर काय वाटतील त्याला? काय म्हणतील मग ते लोक? तेव्हा ते लोक काही नाही म्हणतील. बरं आहे. रंजनाची सून 9 वाजता उठते, चांगला आहे. आमच्याही सुना 9 वाजता उठतात. गावात जाऊन पाय ना, लोकांच्या सुना असं पाहून नवाई वाटते. नवाई. अरे 5 वाजता उठतात म्हटलं. 5 वाजता उठून पुऱ्या घराचे काम, सडा सारण, रांगोळी, स्वयंपाक, पाणी सर झालं म्हटलं. बायाचं सर. तुझ्या बायकोला तरी बटन दाबल्याबरोबर पाणी आहे. बायाले हापशीवर जाऊन पाणी आणा लागते रे. हापशीवर जाऊन पाणी आणा लागते. म्हणतात ना, माणसाला जेवढं भेटते ना तेवढं माणसाला मस्ती येते. तुझ्या बायकोला लय सुख आहे घरात मी, म्हणून एवढी मस्ती आलेली आहे. अरे आई, काऊन बोलू राहिली तू एवढी? जाऊ दे ना, सोड ना. आजच झाला 9 मी आता तिला सांगेन. कंचन, उद्यापासून 6 वाजता लवकर उठत जाय. ठीक आहे? रोजच तर चांगलं उठतो मी. आजच उशीर झाला मला उठायला. पाय कशी बोलते पाय. म्हणजे मी पागला? मी बोलू राहिली मी पागला? बोलू नका आम्हाला काही. आम्ही 6 वाजता उठतो. आणि आम्ही जर 9 वाजता बी उठीन तर आम्ही असं म्हणू की आम्ही एखाद्या वेळेस असतो 9 वाजता उठतो. रोज असतं 6 वाजता उठतो. बरोबर बोलली रंजना तू. आता बोलली बरोबर. असंच म्हणणं आहे त्या सुनीचं. असंच म्हणणं आहे. आता बाई कशा बोलू राहिल्या तुम्ही? मी काय असं म्हणू? काय म्हणू असं? मग तुझी गलती बी मान्य करू राहिली का तू? गलती मान्य करू राहिली का तू? तोंडाला तोंड देऊ राहिली तू आमच्या दोघी मायलेकीच्या तोंडाला तोंड देऊ राहिली. खरं तुला काही नाही शिकवलं तर मायबापानं काही नाही शिकवलं. मोठ्याचं मोठ पण नाही, लहानाचं लहान पण नाही. पचकन बोलत राहतं. हे संस्कार दिले का तुला? हे संस्कार दिले का? कोणाला काय संस्कार दिले बा? कोणाच्या संस्काराची गोष्ट चालू आहे? बाहेरपर्यंत आवाज उराला ना तुमचा दोघी मायलेकीचा. बाहेरपर्यंत आवाज उराला ना. कोणाच्या संस्काराची गोष्ट चालू आहे मायबाई? कोण आहे एवढं संस्कारी? संस्काराच्या गोष्टी करू राहिलो लगे. शांताबाई, आमच्या दोघी मायलेकीचाच आवाज ऐकू राहिला का? हे इसा नाही उराला ऐकू काही? इसा नाही उराला सुनीचा काही आवाज ऐकू? कोण? कंचन? कंचन. काय केलं आता तिनं? काय केलं म्हणजे? हमेशा मीच काही करतो का बाई? नाही व, तसं काही म्हणून नाही राहिली मी. काय झालं बा? आज माई सून झोपेतून किती वाजता उठली बाई? माहिती आहे तुम्हाला? किती वाजता उठली? 8:30 वाजता उठली म्हटलं झोपेतून. 8:30 वाजता नाही आता 7:30 वाजता उठली. आता किती वाजू राहिले? 9 वाजू राहिले ना. आता उठल्याबरोबर मग मी ना आंघोळ वगैरे केली, देवपूजा केली तर टाईम होऊन गेला. तुम्ही आल्या आता बाहेरून तर आता 9 वाजले. तर आता माईवाली आंघोळ गिंगोळ देवपूजा वगैरे झालेली आहे घरची. उपकार केलं मावर. माहीच गलती आहे. नाही बाई, माहीच गलती आहे. काय उलटी तिलटी बोल राहिली वा? शिदी बोलणं. माई सून किती वाजता उठली झोपेतून विचारा. किती वाजता उठली विचारा. इले मी का 5 वाजता उठायला लावतं का? इले म्हटलं ना 6 वाजता उठत जाय. का नाही उठली? सकाळी 6 वाजता लवकर झोपेतून का नाही उठली? काय झालं बाई कंचन? काऊन नाही उठली तू? तुझी सासू काय म्हणून राहिली? शांत काकू, जेव्हापासून माझ्या सासूनं मला सांगितलेलं आहे ना की 6 वाजता झोपेतून उठत जाय, तेव्हापासून मी 6 वाजता रोज सकाळी 6 वाजता उठतो. पण आज काय माहीत काय झालं, आज माझी झोपच नाही उघडली. आज मी 7:30 वाजता उठली. नाही तुम्ही उठतो ना लवकरच उठतो झोपेतून. मी कधीच माझ्या सासूला शिकायचा मौका देत नाही. पण या बारीनं माहीत नाही कसा काय माझ्या डोळ्या लागून गेला तर माझी झोपच नाही उघडली लवकर. तर काय करू मग मी? होत असते हो बाई कधी कधी तसं. काही मोठी गोष्ट नाही कंचन. मला कधी कधी उठायला उशीर होऊन जाते झोपेतून. नाही बी झोप नाही खुलत कधी कधी लवकर. शांत काकू, खरं सांगतो तुम्हाला, रात्री मला झोपायला उशीर होऊन गेला. रातच्या 12:30 वाजेपर्यंत तर घरातले कामच पुरले. विचारा नाही तर माझ्या सासूले विचारा. काय रंजना? कंचन काय म्हणून राहिली? रात्री किती वाजता झोपीन? सकाळी जागते येते ना. आदत असते माणसाची. आम्हाला तर येते नाही बे जाग.
आम्ही किती वाजता झोपू ना. मी रातच्या 2ला बी उठली ना तरी सकाळच्या 5ला उठतो म्हटलं 5ला. हां रंजना राहू दे राहू दे. माहीत आहे मला माहीत आहे. जास्त काही आता मॅटो नको खोलायला लावू सुनीसमोर तू. आपण जेव्हा एकत्र आले होतं तू किती वाजता उठस बाई झोपेतून? किती वाजता उठस सांग बरं. तेव्हा आम्ही आता काही म्हटलं नव्हतं तुले. सांग ना सांग ना. आता कोण चूप बसली आहे का काही जॉब ताजो आहे का? आपल्याहून दुसऱ्याचं पाले पाहिजे माणसानं. नाही उघडत कधी कधी झोप लागून जाते झोप. मला किती वेळा झोप लागते. मी नाही उठत सकाळी लवकर. एखाद्या वेळेस होते तर मग एखाद्या वेळेस असं झालं तर का तू तिला बोलतच राहशील का? कधी कधी माफी करून द्यायला पाहिजे. माणूस जर छोट्या छोट्या गोष्टी घेऊन बसलं तर मग तर बस झालं. मग तर रोजचे भांडणं आहेत घरात रोजचे भांडणं. उठते ना ते कंचन रोज 6 वाजता उठते ना. मग आजच नाही उठली तर कोणता पाय तुटून पडला तर डोक्यावर काय झालं? बाई कंचन अलाराम लावून ठेवायचा. सकाळचा अलाराम लावून ठेवायचा ना मग लवकर जाग येते. लावला आता ना अलाराम लावलेला आहे पण येईनच बंद केला म्हणे. हेच सांगत होते मीनच बंद केला म्हणे अलाराम झोपेत नाही. रंजना ते तर उठणार होती अलाराम लावला होता तिनं. त्या पोरानं उठून बंद केला. त्याच्यात कंचनची काय गलती आहे? तिला काय बोलू राहील तू? त्या पोराला बोल ना. पोराला नाही बोलशील सुनील बरोबर बोलशील. पोरगा तुझ्या स्वतःचा आहे सून दुसऱ्याची आहे नाही. वा रे वा दुनिया. पोराची गलती असली तरी बोलणं सुनीलच. काऊन की फक्त ते दुसऱ्याची आहे पोरगा आपला आहे? सोडून दे. असं करणं सोडून दे. किती वेळा सांगितलं तुला मी ना किती वेळा. ह्या शांताबाईला कोण म्हणते काय मी पचर करायला घरात नाही. आमच्या घरातला मॅटर आहे आमचा मुद्दा आहे. पाहत बसू आम्ही. कोणाला फुकटची सल्ला मागितली होती का? आली मोठी सल्ला द्याले. ह्या शांताबाईच्या बी रंजनाचं घर वाया जाईल म्हटलं. सुनील बिघडू राहिली शांताबाई. रंजनाच्या सुनील बिघडू राहिली. रंजनाला तर भारी जाईन एक दिवस. कंचन उठणार होती तुझ्याच पोरानं अलाराम बंद केला. त्याच्यात त्या पोरीची काय गलती आहे? आणि तशी बी एकच दिवस झाला ना उशिराने उठली झोपेतून. रोज तर लवकर उठते ना. मग एखाद्या वेळेस गलती झाली तर माफ करून द्यायला पाहिजे. तुझ्याच्यान नाही होत का गलत्या? होत नाही तुझ्याच्यान गलत्या? आपण माणूस माणसाच्यानं गलत्या होतच असतात आणि ह्या गलत्यापासूनच माणूस शिकत असते. आणि एवढी बी मोठी काही गलती नाही केली की तू एवढी बोलू राहिली तिले. एवढी बोलू राहिली एवढी का गलती केली? उठलीच नाही लवकर झोपेतून. आणि ते म्हणू बी राहिली ना माझ्यानं गलती झाली आता मला माफ करून द्या. डबल अशी गलती नाही होणार. मी लवकर उठत जाणार म्हणून राहिली ते तुले. तरी बी तुझे बोलणं चालूच. पण उसत नाही ऐकत ना बाई. उसत नाही ऐकत. मी काय बोलली तर बाहेर सांगते माझी सासू म्हणले बोलते. माझी सासूला मला सासरवास करते. तू सून घेऊन काही नाही सांगत. तुझा आवाज पुरा रोडापर्यंत येऊ राहिला म्हटलं. बाहेरपर्यंत पुरा तुझा आवाज आहे. तुला वाटते तर जाऊन एखाद्या वेळेस पाय. विचार आजूबाजूला लोकायला कोणाचा आवाज येते म्हणा. तुझ्याच आवाज येते त्या सुनीले बोलताना म्हणून लोक म्हणतात. कंचन कोणाला सांगत नाही. लोकाईले काना आहे ना बरे नाही आहेत ना लोक. मलाच तर ते चंद्रकला सांगत आली म्हणे बाई तुमच्या देराणीशी इथं लय भांडण चालू आहे म्हणे. तुमची देराणी लय बोलू राहिली म्हणे रंजना तिच्या सुनीले. धूम भांडणं चालू आहे म्हणे. चला म्हणे त्याच्या घरी. मी म्हटलं माय बाई एवढा सकाळी काय झालं याच्या घरी म्हणून मी आली. पाहिलं तर काही नाही माय बाई. 65 कारण आहे हो माही. 65 कारण आहे. तू लवकर उठली का नाही झोपेतून? अरे नाही खुलत कधी कधी झोप. होत असते असं होतच राहते. का छोट्या गलतीवर बोलशील तर मग तर झालं बाप्पा. मग तर झालं. कशी काय सून टिकीन त्या घरात नाही. त्या हाताखाली सून टिकणं मुश्किल आहे हो मग माय बाई. मुश्किल आहे. जर छोटी गोष्ट तू तिची घेऊन बसशील ना मुश्किल आहे त्या हाताखाली मग सून टिकणं. जाऊ दे ना आता सोडून दे गोष्ट. झालं ते झालं आठवू दे. नाही आला तिला जाग उठली ते उशिरानं आज. तू तिला बोलशील तर तो टाईम का वापस येणार आहे का तो टाईम? झाला आता उद्यापासून ते तशी करीन नाही. आटली गोष्ट. लांबण लावलं तर लांबण लागते. लांबण लावून काही फायदा आहे का काही? शांता काकू मी बी तेच सांगायचा प्रयत्न करू राहिलो आईले. आई ऐकायलाच तयार नाही आहे. आई बोलूच राहिली. मी काय बोललो तर मलाही बोलते. मोठी आई मला ड्युटीवर जायचं आहे. बस आंघोळ केली मी ना आलो. राहिला माझ्या चहा नाश्ता करायचा. आता मला असंच जा लागेल ड्युटीवर बिना चहा नाश्त्याचं. काय रंजना असं चांगलं आहे का? पोराला ड्युटीवर जायचं आहे चहा नाश्ता बी तयार नाही आहे. म्हणूनच तुम्ही बोलू राहिली होती बाई तिले. एवढा उशिरानं उठली म्हणून चहा नाश्ता नाही भेटला मग पोराले. नाही तर मग पोरगा डब्बा बी घेऊन जाते म्हटलं सोबत. चहा नाश्ताच नाही. जेव्हा इले माहीत आहे आपल्या नवऱ्याला ड्युटीवर जावं लागते सकाळी. तुला लवकर उठायला नाही पाहिजे का म्हणून मी तिला बोलू राहिली होती. तर तुम्ही मलाच बोलू राहिल्या. मग झाली तिच्या छान गलती. तू किती वेळची बोलू राहिली तिले. तिले बोलली नसते तू. तिला चहा नाश्ता बनवून दिला असता. आता चहा नाश्ता बनला असता ना पोरगा खाऊन ड्युटीवर बी गेला असता. आता घरातली अशी किरकिर ऐकून तो ड्युटीवर जाईन का? त्याचं मन तरी लागेल का ड्युटीवर? तुला माहित होतं ना कंचन उशिरानं उठली झोपेतून तर तिले चहा नाश्ता बनवू देते. तुम्ही लोकांना चहा नाश्ता करायला पाहिजे होता. पोराला चहा नाश्ता करू द्यायला पाहिजे होता. ड्युटीवर गेल्यावर मग करायला पाहिजे होतं जे तुला करायचं आहे ते. मग बोलायला पाहिजे होतं तिले. पोराचं राहिलं ड्युटीवर जाणं आणि तू तुला किरकिर लावून दिली. खरं रंजना दिमागाचा थोडासा बी उपयोग नाही करतो. थोडासाही नाही. कामधंद्याच्या माणसाला कामधंद्यावर जाऊ द्यायला पाहिजे होतं. बाई रागच आला होता मला. एवढा रागच आला होता. थोडासा रागावर कंट्रोल ठेवत जाय. कंट्रोल करणं शिक आपल्या रागावर. आई मी चाललो म्हटलं मग ड्युटीवर. नाश्ता तर करून घे रे बापा. नाही राहू दे. आता काही मी नाश्ता नाही करत. जातो मी तिकडे जाऊन करून घेईन काही नाश्ता. अक्षय तसं नसते जा लागत. चहा नाश्ता करून जाय. अशी चहा नाश्त्याची नाट चांगली नसते. कंचन इथे काय उभी आहे? जाय तुझ्या नवऱ्यासाठी चहा नाश्ता बनव लवकर. जाय. हो शांता काकू. जा लवकर जाय. हो कंचन माझ्यासाठी काळा चहा बनवून आण लवकर. दुधाचा नाही पाहिजे मला काळा पाहिजे. माहिती आहे तुला? लवकर माझ्यासाठी चहा बी बनवून आणलं. तलब आली चहाची. सकाळपासून चहा नाही पेला मी उठले त्यापासून. आता नाही बाई हे पोरगी नाही उठली ते आजीला काय झालं होतं हाताने चहा बनवता नाही येत का आजीला चहा? रंजनानं बी आपल्या मायले लय डोक्यावर चढून ठेवलं. खरं लय चढून ठेवलं. पण काय बोलावं माय बाई
मी म्हणून तर म्हणे की माय का तुम्हाला भारी झाली का, तुमच्या घरी राहू राहिली का. हे रंजना बी उलट्या खोपीची आहे ना. मी म्हणेन काय आणि तिला लागीन काय. कंचन जा लवकर चहा नाश्ता बनव, अक्षर ड्युटीवर जायचं आहे, लवकर कर. हो काकू. रंजना झाली तुझ्या सुनीच्यानं गलती, उठले ते झोपेतून उशिरानं तर काय झालं हां, होत असते एखाद्या वेळेस. मग काय एवढी बोलशील का तू तिले, एवढी बोलत नको जाऊ सुनीले. किती झालं तर तुझी सून आहे ते, आखरी तेच तुझ्या कामात नाही येणार आहे. तुझ्या बुढ्यापणात मी कोण करीन, तुझी सूनच करीन. आणि असं तिले बोलत राहशील तू छोट्या छोट्या कारणावर, तर मग समोर जाऊन तुला भारी नाही जाईन का. हां करीन का तुझी सून तुया, म्हणीन नाही का ते तुम्ही तर मला अशा बोलत होत्या, तुम्ही तर मला तशा बोलत होत्या. कसं एक बारीचं मारलेलं परवडलं. मारलेला घाव राहत नाही, पण हे बोललेले जे घाव असतात ना ते मनावर लागत असतात. हां ते अंदरमध्ये असतात आणि ते काही जीवनभर जात नाहीत म्हटलं मनातून. काही काही गोष्टी अशा असतात. मग त्याच गोष्टी तू या तिनं जर मनात नाही ठेवल्या, समोर जाऊन काढल्या, तर मग उदाहरणच पाहिजे ना. तुझ्या घरातलीच उदाहरण आहे ना. तू आई त्याच्या सुना वागवतात का ताईले, आता वागवतात का, म्हणून तो घरी आहे ना तू आई, तू वागू राहिली ना ताईले. आई बिले बोललेली आहे त्याच्या सुनाले. त्याच्या सुना म्हणतात ना, तुम्ही तर आम्हाला अशा बोलत होत्या, तुम्ही तर आम्हाला तशा बोलत होत्या, तुम्ही तसं करत होत्या, तुम्ही तर तसं करत होत्या. म्हणून तू तर आईले घेऊन आली ना, म्हणून तू तर आईले वागू राहिली ना. त्याच्या सुनाने वागू राहिल्या म्हणून काऊन नाही वागू राहिल्या. आई खूप बोललेली आहे पहिले त्याच्या सुनाले, आणि सुनाईनं त्या गोष्टी मनात नाही धरून ठेवलेल्या आहेत. पोरीले बोललं तर पोरगी बोलून जाईल, पण सुनील बोललं ना सून नसते बोलत. हे गोष्ट हमेशा तू आठवून ठेवशील. आपला कर्म आपल्या समोर येत असते. बरं आता सांगू राहील तुले, सुधरून जाय. बोलायचं पण एवढंही नाही बोलायचं. आता तिची पडती आहे म्हणून ती ऐकू राहिली. मग आज ना उद्या तुझ्या सुनीच्या हातात राजीवटी येईन ना त्या घरातली. तिच्या साथी येईन ना सर्व. मग तिनं काढलं, तिनं नाही ऐकलं तू येतं. मग तिनं म्हटलं जा मी नाही करत तुमचं. मग काय करशील. म्हणून म्हटलं काही जास्त बोलत नको जाऊ. जेवढं बोलायला पाहिजे माणसांना तेवढंच बोलायला पाहिजे. येते ना आयती भाकर येते ना आपल्यासमोर, आयती भाकर आपली खायची आणि चुपचाप पडून राहायचं. कायले बोलत राहायचं. झाली तिच्याच्यानं गलती, मागितली तिनं माफी, म्हटलं तू ना तिले. मग लांबून लावून काही फायदा आहे का, फायदा आहे का काही. तर फायदा असेल तर सांग. नाही फायदा तर काही नाही, तेवढंच मनाची शांती होते. हो मनाची शांती होते. मग समोर जाऊन तुला भारी नाही जाईन का, तिच्या मनामध्ये द्वेष नाही उत्पन्न होईल का तुझ्याबद्दल. म्हणून म्हटलं जास्त बोलत नको जाऊ. आयती भाकर येते आपल्यासमोर, खायचं पडून राहायचं आपलं. काही जास्त नादी नाही लागायचं सुनीच्या. ऐकशील तर ऐक बाई, माय काम आहे तुला समजून सांगत ना. बाकी मग तुझ्या हाती आहे, तुझ्या घर आहे, तुझ्या दार आहे, तू सून आहे, तुझ्या पोरगा आहे, तू पाहत बस. माय काय आहे माय बाई, मी तुला समजून सांगेन. ऐकायचं असेल तर ऐक, नाही तर नाही ऐकायचं असेल तर नको ऐकू. चल माय बाई, लय आता माझं डोकं दुखू राहिलं, लय समजून सांगितलं तुले. चालली आता मी घरी, मला घरी काम आहे. चल येतो मी. आणि मग गोष्टीवर विचार कर एक बार. हो हो बाई हो. आणि तू बी घरातल्या भांडणात जास्त काही दिमाग नको लावत जाऊ. घरातले भांडणं घरात नाही सुचवून जात जाय. बाहेर जायच्या वेळेस आपला दिमाग फ्रेश ठेवायचा, ठीक आहे ना. हो मोठी. चल येतो मग मी. हो हो हो.